नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील 10व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. धन, संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी आपण काय करतो, पण जर त्या यशाच्या मागे अधर्म, लोभ आणि पाप दडले असेल तर त्याचे फळ काय मिळते? गुरुचरित्राचा अध्याय 10 मध्ये आपण पाहतो, एक श्रीमंत ब्राह्मण, त्याचा लोभ, जंगलातील भयानक प्रसंग आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने मिळालेला चमत्कारिक उद्धार. हा अध्याय आपल्याला कर्म, पश्चाताप आणि गुरुकृपेचे सामर्थ्य शिकवतो. चला तर मग समजून घेऊया हा अद्भुत अध्याय. मित्रांनो, कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील आणि सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून पैसा कमवत असे. दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनाला नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईल, तेव्हा सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी तो निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्यांनी सचोटीने व्यापार करून खूप धन आणि संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याचप्रमाणे भरपूर धन घेऊन आणि मदतीला काही नौकर घेऊन तो निघाला. त्या नौकरांनी त्याचा विश्वास संपादन केला व आपापसात संगमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला. त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. तितक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडग घेऊन प्रगट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नौकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषाच्या पायी पडून त्यांना विनंती करू लागला, जरी मी ह्या नौकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याचा कटाक्षामध्ये मी सामील नव्हतो. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नौकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नौकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नौकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथेच बसून राहिला. थोड्याच वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नौकर मेलेले पाहून अचंबच वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नौकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. हे सर्व धन संपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नौकराबरोबर कुरवपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांची यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळेच आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री त्याला पटली. नौकराच्या मदतीने त्याने सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नौकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला. मित्रांनो, या ठिकाणी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 10व्या अध्यायाचा भावार्थ पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. ते म्हणजे कर्माचे फळ भोगावेच लागते, अधर्माचे परिणाम भयंकर असतात, पश्चाताप केल्याने उद्धार होतो आणि चुकीची जाणीव व मनापासूनचा पश्चाताप माणसाला वाचवतो. गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे. गुरूंच्या कृपेने मृत्यूही टळू शकतो आणि जीवनाला नवा अर्थ मिळतो. मित्रांनो, आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपणही कधी कळत नकळत चुकीचे निर्णय घेतो. लोभ, स्पर्धा आणि अहंकारामुळे आपण चुकतो. पण जर आपण चूक मान्य केली, पश्चाताप केला आणि योग्य मार्गावर परतलो तर आयुष्य पुन्हा बदलू शकते. गुरुचरित्र आपल्याला सांगते, गुरूंवर श्रद्धा ठेवा, कारण संकट कितीही मोठे असले तरी गुरुकृपेने मार्ग नक्की मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला गुरुचरित्रातील असेच अध्याय समजून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलवर गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही संपूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती तुम्ही नक्की पहा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुढील अध्यायांचे
नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला पाठिंबाच आम्हाला प्रेरणा देतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.